आरक्षण उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात रिपब्लिकन सेवा आक्रमक झाली आहे। बुधवारी नाशिक दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशारा देण्यात आला आहे। अनुसूचित जातीतील मोठ्या घटकांचा आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध आहे। केवळ एका घटकाच्या मागणीच्या आधारे निर्णय घेऊन उर्वरित 59 उपजातींच्या भावना आणि आक्षेपांकडे दुर्लक्ष करू नये अशी मागणी संघटनेने केली आहे। आरक्षणाच्या प्रश्नावर संबंधित सर्व समाज घटकांची चर्चा करूनच निर्णय घ्यावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरी नेते आणि विविध सामाजिक संघटनांशी खुली चर्चा करावी अशी मागणी ही रिपब्लिकन सेनेने केली आहे। चर्चा न करता निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यास रिपब्लिकन सेना तो कदापि स्वीकारणार नाही असा इशारा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अविनाश शिंदे यांनी केला आहे। सरकारने भूमिका बदलली नाही तर महाराष्ट्रभर जन आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। मी अविनाश शिंदे, राज्य प्रवक्ता रिपब्लिकन सेना। या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने RSSच्या माध्यमातून या महाराष्ट्रात SC व ST समाजाचं आरक्षण संपवण्याचं कटकारस्थान चालू केलेलं आहे। आपल्याला जर माहीतच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 341 नुसार जे आरक्षण दिलेले आहे त्या आरक्षणात कुठलीही फेरबदल करायचा असेल तो अधिकार फक्त संसदेला आहे। तरी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये काही दलाल लोकांना बसून त्यांच्या माध्यमातून निर्णय लावून घेऊन या महाराष्ट्रात SC व STचं आरक्षण संपवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारने उपवर्गीकरणाची घोषणा केलेली आहे। सदर याला महाराष्ट्रातील जनतेने कडाडून विरोध केले आहे। पूर्ण 59 जाती या रस्त्यावर उतरलेल्या आहेत। आपण जर बघत असाल तर लाखोच्या संख्येने मोर्चे दररोज महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यात निघत आहेत। अशा असताना देखील या राज्याचे मुख्यमंत्री इतके क्रूर झालेले आहेत की ते आंबेडकरी जनतेला वेळ देण्यासाठी तयार नाही आहेत। कारण त्यांच्या वरिष्ठांनी म्हणजेच RSSने त्यांना सांगितलं आहे की उपवर्गीकरण तुम्हाला करायचंच आहे, पण ही आंबेडकरी जनता जरी ते भेटायला वेळ देत नसेल तर येत्या 19 तारखेला देवेंद्र फडणवीस साहेब हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत, तर ही आंबेडकरी जनता त्यांना काळे झेंडे दाखवून आणि काळ्या फिती लावून त्यांचा निषेध करेल। आणि हा निषेध फक्त नाशिकमध्येच नव्हे तर इथून पुढे महाराष्ट्रात जिथे जिथे त्यांचा दौरा असेल त्या त्या ठिकाणी आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरून त्यांना काळे झेंडे दाखवेल व त्यांना त्यांची जागा दाखवेल असं मी या ठिकाणी नमूद करतो। येत्या 22 तारखेला नाशिकमध्ये उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य असं मोर्चाचं आयोजन केलं आहे। सदर मोर्चाचं नेतृत्व अर्जुन नाना पगारे करत आहेत। तरी या मोर्चासाठी हजारोच्या नाही तर लाखोच्या संख्येने सर्व नागरिकांनी उपस्थित राहावा असं मी आपणास आवाहन करतो।